नमस्कार मित्रांनो, आज आपण UPSC संकल्पनामध्ये महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. कच्च्या तेलाचे भाव शून्य. बरेच जणांनी हे आज टायटल वाचलं असेल पेपरमध्ये आणि थोडासा गोंधळ उडाला असेल की कच्च्या तेलाचा भाव शून्य कसा काय आहे. मित्रांनो, तुम्हाला मी अतिशय महत्त्वाचे काही फॅक्ट सांगतो. तुम्हाला माहिती आहे, अमेरिकेमध्ये टेक्सास इथे पेट्रोल तुम्हाला फ्री मिळते. म्हणजे समजा जर तुम्ही पेट्रोल भरायला गेलात तर तुम्हाला पेट्रोल तर फ्री मिळतेच, परंतु ते तुम्हाला पैसेसुद्धा देतात. येस, एक्झॅक्टली, हे सध्या आज घडते. आणि आज जे काही कच्चं तेल आहे याचे भाव जे आहे ते मायनसमध्ये गेलेले आहेत. -$39. आणि ही जगामध्ये अशी घडलेली पहिली घटना आहे. जर हे सगळे भाव जर शून्यामध्ये गेलेत तर भारतामध्ये सुद्धा आपल्याला पेट्रोल फ्री मिळेल का? तर या सगळ्याची प्रश्नाची उत्तरं आपण या संकल्पनेमध्ये बघणार आहोत. चला तर बघूया. पण आधी हे लक्षात घ्या की हे जे काही शून्य भाव आहेत त्याचं बेसिक काय आहे. म्हणजे आज ज्या काही न्यूज चालू आहेत त्याबद्दल आपण थोडंसं सविस्तर आधी बघूया बेसिकमध्ये. आता मित्रांनो, जे काही आपलं इंटरनॅशनल मार्केट आहे, इंटरनॅशनल ऑइल मार्केट, म्हणजे जे काही आपले 7 खंड आहे, खंडामध्ये आपलं हे सगळं कुठे ना कुठे काहीतरी ऑइल आपण घेत असतो, आपण ते उत्खनन करत असतो. प्रामुख्याने आपण पश्चिम आशियामध्ये सर्वात जास्त ऑइलचं उत्खनन करतो. 1960पासून हे प्रमाण वाढत चाललं आहे. आज तुम्ही जर बघितलं असेल की जगामध्ये जे काही राजकारण झालेलं आहे, ज्याला आपण जागतिक राजकारण असं म्हणतो, ते फक्त तेलामुळे झालेलं आहे. जे काही आज आपण दहशतवाद बघतो त्याचं कारणसुद्धा हे तेल राजकारण आहे. हे तेल राजकारण पूर्ण जगाला बदलणारं एक समीकरण आहे. आतापर्यंत अमेरिकेला सर्वात जास्त तेलाची गरज होती, कारण की अमेरिका हा विकसित आहे आणि विकसित देशांना ऊर्जा जास्त लागते. आणि ही ऊर्जेची गरज निर्माण करण्यासाठी त्यांनी पश्चिम आशिया किंवा आशियावरतीच जास्त फोकस होता. त्यामुळे अफगाणिस्तान, इराण, इराक याच्यावरती त्यांनी इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न केला. हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. परंतु आजच्या जगामध्ये आज अमेरिकेला आता जास्त तेलाची आशियाकडून गरज नाही आहे, पश्चिम आशियाकडून गरज नाही. त्याचं कारण हे की अमेरिकेनेसुद्धा स्वतः तेलाचे जे काही उत्खनन आहे ते करायला सुरुवात केलेली आहे. त्याला त्यांनी शेल गॅस हा एक प्रकार म्हटलेला आहे. तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, 2018मध्ये 19मध्ये सर्वात जास्त तेलाचं जर उत्पादन करणारा जर देश असेल ना, तो आहे अमेरिका. म्हणजे जो अमेरिका आज दुसऱ्या देशावरती अवलंबून होता, तो आज देशाने सर्वात जास्त उत्पादन केलेलं आहे. आणि आज हा अमेरिका जगामध्ये हे जे काही उत्पादन आहे ते सातत्याने वाढवत आहे. म्हणजे हे जे काही वाढवणारे जे उत्पादन आहे ते चॅलेंजिंग देण्यासारखं आहे पश्चिम आशिया देशांना. तुम्हाला एक बेसिक संकल्पना माहीत असेल की तेलाचं उत्पादन आणि वितरण करण्यासंदर्भात जगामध्ये अतिशय एक महत्त्वाची संघटना आहे, तिचं नाव आहे ओपेक. ही ओपेक संघटना नेहमी काय करत असते? तेलाचे भाव ठरवत असते. तर मित्रांनो, जगामध्ये असे 2 प्रकारचे इंटरनॅशनल ऑइल मार्केट आहेत आणि त्याचे 2 प्राईस बेंचमार्क आहेत. एक आहे ब्रेंट क्रूड ऑइल आणि दुसरं आहे वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट, त्याला WTI असं म्हणतात. मित्रांनो, इथे जे काही ब्रेंट क्रूड ऑइल आहे हे प्रामुख्याने वेस्ट आशिया, आफ्रिका हे सगळं मार्केट कॅप्चर करते. त्याच्यासाठी 60% हा जो रेशो आहे तो ब्रेंट क्रूड मार्केटमध्ये, म्हणजे जवळपास 60% मार्केट जे काही प्राइजेस आहेत ऑइलच्या ते ब्रेंट क्रूड ऑइल मार्केटनुसार डिसाईड होतात. आज त्याचं जे काही प्राईस आहे ती आहे $18 पर बॅरल्स. आणि जर आपण आज अमेरिकेमध्ये होणारं जे काही उत्पादन आहे त्याचं जर मार्केट बघितलं त्यासाठी एक वेगळा प्राईस बेंचमार्क आहे, त्याचं नाव आहे WTI. आणि याचं जे काही आज जी प्राईस आहे ती आहे -$39 पर बॅरल्स. आज जे काही तुम्ही आज न्यूज बघितल्यात ना त्या ह्याच आहेत, -$39 पर बॅरल्स. तर मित्रांनो, ह्या ज्या काही आज आपण शून्य वगैरे बघत असतो ना, हे मुळात आपल्या ब्रेंट ऑइलसाठी नाही आहे. कारण की भारत जो काही ऑइल आयात करतो हे प्रामुख्याने ब्रेंट क्रूड ऑइलच्या आधारित तो आयात करत असतो. आणि डेफिनेटली तुम्हाला माहीत असायला हवं की ब्रेंट क्रूड ऑइल याच्या प्राइसेस 2014-13मध्ये जवळपास $110-120 पर बॅरल्स होत्या. त्याच्यानंतर ह्या आता कमी होत गेल्या आणि आज याची जी काही प्राईस आहे ती जवळपास $18 पर बॅरल्स आहे. याच्या आधी हे सर्वात कमी म्हणजे $20 पर बॅरल्स होतं, म्हणजे आज हे 18च आहे.
आता मित्रांनो, इथे एक लक्षात घ्या, जे बॅरल्स आज $60 पर बॅरल्स होता, आज त्याची प्राईस किती झालेली आहे? 18. म्हणजे हा सर्वात मोठं जे काही नुकसान आहे ते कोणाचं आहे? तेल उत्पादक देशांचं. मग आता सध्या तेल उत्पादक देश कोणकोणते आहेत? तर अमेरिका आहे, रशिया आहे आणि ओपेक देश आहेत. मग असं काय सध्या समीकरण चालू आहे की ज्यामुळे ह्या जगामध्ये जे काही समीकरण आहे, जे काही तेल भाव आहे ते शून्य होत चाललेले आहे? या सगळ्यांचा विचार आपल्याला एक आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून करणं फार गरजेचं आहे. तर बघूया की आज तेलाचे भाव शून्य का झाले. आता पुन्हा मी थोडंसं रिपीट करतो तुम्हाला. इथे बघा, $18 पर बॅरल्सचे ब्रेंट क्रूड ऑइल आहे, ज्याच्यामध्ये आपण भारत तेल आयात करतो या प्राईजनी. आणि वेस्ट टेक्सास जे आहे ते $39 पर डॉलर. आज आपण काही तेल जे आहे ते अमेरिकेहूनसुद्धा विकत घेतो, त्यामुळे डेफिनेटली आपल्याला याचा फायदा होणारच आहे. पण दुसरा फायदा हा आहे की जेव्हा WTIनुसार म्हणजे WTIचे जे काही रेट आहे, ऑइल मार्केट रेट, ते जर कमी झाले तर डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट हा ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये सुद्धा होतो. तर मित्रांनो, याचा जो काही प्रत्यक्ष जो काही संबंध आहे ऑइलचा, ते का अर्थव्यवस्थेबरोबर आहे. आणि कोणतीही अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने 2 डायमेन्शनवरती चालत असते. एक आहे मागणी आणि दुसरं आहे पुरवठा. आता बघूया हे समीकरण काय आहे, मागणी आणि पुरवठा. तुम्हाला अर्थव्यवस्थेचा एक नियम माहीतच आहे. जर मागणी वाढली असेल आणि पुरवठा कमी असेल तर डेफिनेटली वस्तूंच्या प्राईस ह्या वाढतात. मागणी कमी असेल आणि पुरवठा जर सारखा असेल तर डेफिनेटली प्राइजेस ह्या कमी होतात. आज जे काही मागणी कमी होण्याचं जे काही कारण असेल ना, ते आहे प्रामुख्याने आहे कोरोना. कोरोनामुळे काय झालं? लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन झाल्यामुळे काय आहे, लोक घराच्या बाहेर पडत नाहीत, लोक घरामध्ये बंद आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणत्याच प्रकारचे व्हेकल्स रस्त्यावरती दिसत नाही आहे. आकाशामध्ये कोणत्याच प्रकारचं एरोप्लेन दिसत नाही आहे. ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्या पूर्णपणे क्लोज झालेल्या आहेत. आणि याच्यामध्ये जे काही तेलाची मागणी आहे ती पूर्णतः घटलेली आहे. मागणी घटलेली आहे, परंतु जे काही उत्पादन आहे ते घटलं नाही आहे. जे काही पुरवठा आहे तो घटला नाही आहे. आता जर एक नियम आहे, जर मागणी जर घटत असेल तर डेफिनेटली पुरवठा कमी करण्याची गरज आहे. पण आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये क्रूड ऑइलचं उत्पादन कॉन्स्टंट आहे. एवढंच नाही तर ते उत्पादन सातत्याने वाढत चालले. मित्रांनो, याच्यामागे जे काही कारण आहे ते एकच आहे, ते आहे इंटरनॅशनल पॉलिटिक्स. आता इंटरनॅशनल पॉलिटिक्स काय आहे आपण ते बघूया. तेलामागे पहिलं इंटरनॅशनल पॉलिटिक्स हे सांगितलं जातं की आज तुम्हाला माहीत असेल की ओपेकचं जे काही ओपेक संघटना आहे ते तेलाचे भाव नेहमी नियंत्रित करत असते, उत्पादन नियंत्रित करत असते, वितरण नियंत्रित करत असते. ओपेक या देशांनी मीटिंग घेतली आणि सांगितलं की आता आपण आपलं उत्पादन कमी करायचं आहे. मीटिंगमध्ये सगळे करार वगैरे झालेत, परंतु ओपेकच्या काही देशांनी करारानुसार त्यांचं उत्पादन कमी केलं नाही. फॉर एक्झाम्पल सौदी अरेबिया. सौदी अरेबियाने त्यांचं उत्पादन कमी केलं नाही आहे. सौदी अरेबिया सर्वात जास्त उत्पादन करतो या ओपेक देशामध्ये. त्यांनी ते उत्पादन कमी करण्याची आवश्यकता होती. पण सौदी अरेबियाला ही भीती आहे की जर उत्पादन जर कमी केलं तर जी काही आंतरराष्ट्रीय मार्केट जी आहे ती हातामधून निघण्याची शक्यता आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, आता या जागतिक अर्थकारणामध्ये 2 प्रकारचे ध्रुव तयार झालेले आहेत. एक आहे ओपेक आणि दुसरा आहे अमेरिका. आता अमेरिका ही नव्याने या मार्केटमध्ये उतरलेली आहे आणि जर अमेरिकेला हे मार्केट जर हवं असेल तर अमेरिका काय करणार, जे काही क्रूड ऑइल आहे त्यांची किंमत आहे ती मुद्दामून घसरण्याचा प्रयत्न करणार आणि जे काही बाजार आहे आणि जी काही बाजारपेठ आहे ती मिळवण्याचा प्रयत्न करणार. परंतु ही बाजारपेठ हातातून जाता कामा नये. त्यामुळे जे काही सौदी अरेबिया हे सुद्धा तेच प्रयत्न करणार आहे की ती बाजारपेठ कायम राहावी. ते सुद्धा त्यांच्या तेलाचे भाव घसरवतील म्हणजे काय, तर उत्पादन वाढवतील. आज सौदी अरेबियाला ही भीती आहे की तेलाचे भाव जर कमी झाले, तेलाचं उत्पादन कमी झालं तर डेफिनेटली याचा फायदा अमेरिकेला होईल. त्यामुळे सौदी अरेबिया याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करायला तयार नाही आहे. सौदी अरेबियाचं म्हणणं असं आहे की ठीक आहे, हो द्या लॉस, तो माझा तर लॉस होतो आहे, परंतु सर्वात मोठा लॉस हा रशियाचा होतो आहे, सर्वात मोठा लॉस हा अमेरिकेचा होतो आहे आणि सौदी अरेबियाला हेच हवे. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की जे काही उत्पादन खर्च आहे नॉर्मली एक बॅरल काढण्यासाठी तो लागतो $30 ते $25. पण जर हे प्राइजेस जर कमी झाला तर याचा अर्थ की त्यांना जे काही बाकीचे पैसे आहेत ते स्वतःच्या खिशातून टाकावं लागतात. पण हे झालं सौदी अरेबिया संदर्भात.
हे जर तुम्ही रशिया संदर्भात बघितलं किंवा बाकीच्या देशांसंदर्भात बघितलं तर त्यांचा जी काही कॉस्ट आहे, ऑपरेशन कॉस्ट, ही सौदी अरेबियापेक्षा फार जास्त आहे. त्यामुळे या सगळ्यांचा जो लॉस जर होत असेल ना, तो रशिया आणि अमेरिकेला होतो आहे. आणि एक्झॅक्टली आज सौदी अरेबियालासुद्धा हेच हवं आहे. असं म्हटलं जातं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सौदी अरेबिया आणि अमेरिका यांच्यामध्ये एक संधान झालं आहे. आणि या संधानाच्या माध्यमातून अमेरिका आणि सौदी अरेबिया रशियाला कॉन्ट्रोवर्स करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे रशियाची अर्थव्यवस्था कोलॅप्स व्हावी आणि मग नंतर यांचे भाव वाढवायचे आणि पुन्हा एकदा जे गमवलं ते कमवायचं, हा तो उद्देश आहे. तर मित्रांनो, आज जे काही जग चाललेलं आहे ते आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अमेरिका वर्सेस ओपेक, सौदी अरेबिया वर्सेस रशिया, हे अशा प्रकारे सगळं मार्केट चालल्यामुळे आणि तेलाचं उत्पादन जे आहे ते कमी न होत असल्यामुळे जे काही उत्पादन आहे ते कॉन्स्टंट आहे, मागणी कमी आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे जे काही भाव आहे ते घसरत आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की ठीक आहे, उत्पादन होत असेल तर आपण ते कुठेतरी स्टोअर करायचं. एक्झॅक्टली प्रत्येक देश तेच करत असतो की जे काही उत्पादन आहे ते नेहमी स्टोअर करतो, रिझर्व करतो. परंतु जे काही रिझर्व असणाऱ्या टाक्या आहेत त्यासुद्धा फुल झालेल्या आहेत. ज्या टाक्या आहेत त्या मेंटेन करण्यासाठी सुद्धा पैसा लागतो, म्हणजे जास्त पैसा खर्च करावा लागतो. तर ह्या सगळ्या कारणामुळे जो काही कॉस्ट आहे, ऑपरेशन कॉस्ट, ती फार मोठ्या प्रमाणात वाढत चालली. त्यामुळे यांना जे काही उत्पादन आहे ते करावं लागतं. ते का करावं लागतं? कारण की जर उत्पादन कमी केलं तर बाजारपेठ गमावण्याचा धोका आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर उत्पादन केलं आणि पुन्हा जर उत्पादन वाढवायचं असेल तर जे काही ऑपरेशन कॉस्ट आहे ती वाढणार आहे. कारण की मशिनी बंद करायच्या आहेत आणि जर त्या पुन्हा चालू करायच्या असेल तर त्याला फार मोठं मेंटेनन्स आहे. त्यामुळे जे काही देश आहेत, ज्या रिफायनरीज आहेत, ते त्यांचं प्रोडक्शन कमी करायला तयार नाही आहे. आता मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला भारताला काय फायदा होणार आहे हे बघणं फार गरजेचं आहे. नॉर्मली या सगळ्यांचा जो काही फायदा आहे तो असा होणार आहे की आपल्याला आपले जे इंडियन रुपीज आहे ती डॉलरपेक्षा स्ट्रॉंग होणार आहे. इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये येणार आहे. जो कॅड आहे तो कमी होणार आहे. गव्हर्मेंट जे इम्पोर्ट बिल आहे ते कमी होणार आहे. ते कसं कमी होणार आहे ते बघा. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एका बॅरलमागे जेव्हा $1 कमी होतो तेव्हा भारताचा प्रत्येक दिवसामागे 6,500 कोटी रुपये वाचतात. आणि आज तुम्हाला माहीत असेल किती मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काही डॉलर्स आहेत पर बॅरल्स मागे कमी झालेले आहे. म्हणजे आपल्याला फार मोठ्या प्रकारचा जो काही खर्च आहे, इम्पोर्ट बिल्स, तो कमी होणार आहे. जर तो कमी होत असेल तर जो काही फॉरेक्स आहे तो वाढणार आहे आणि त्यामुळे जो आपला कॅड आहे तो सुद्धा कमी होणार आहे. हे झाला आपला एक फायदा. पण मित्रांनो, अशा या सगळ्या सर्कमस्टान्सेसमध्ये भारताला हा अनेक पटीनं फायदा होण्याची गरज आहे किंवा तो व्हायला हवा, पण भारत त्याचे फायदे घेऊ शकत नाही. त्याचे कारणं काय असतील? त्याचं कारण आपण इथे बघूया. पहिलं कारण हे आहे भारतामध्ये की आपण जे काही पेट्रोल डिझेल घेतो ते आपण रिझर्व करत असतो. ते रिझर्व आपण कुठे करतो? तर 3 ठिकाणी नेहमी करत असतो. म्हणजे तुम्हाला नाव माहीत असणं फार गरजेचे आहे प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी. मंगळूर, उडुपी आणि विशाखापट्टणम. मंगळूर आणि उडुपी हे कर्नाटकमध्ये आहे आणि विशाखापट्टणम हे AP-मध्ये आहे, आंध्र प्रदेशमध्ये. तर या ठिकाणी आपण जे काही पेट्रोल डिझेल आहे, त्याला आपण क्रूड ऑइल असं म्हणूया, आपण ते नेहमी तिथे रिझर्व करत असतो. आता जे काही आपण रिझर्व करतो त्यासाठी आपण एक वेगळ्या प्रकारची कंपनी स्थापन केली आहे. त्याला आपण इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व लिमिटेड असं म्हणतो आणि हे आपली तेल मंत्रालयाअंतर्गत येते. आणि आपण जे काही साठा जो ठेवतो तो आहे जवळपास 4 करोड बॅरल्स आणि अमेरिकेमध्ये जवळपास 73 करोड बॅरल्स आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये जे काही रिझर्व आहे तो फारच कमी आहे, जो 10 ते 12 दिवस टिकेल एवढा. जर आपण हा साठा वाढवला तर डेफिनेटली याचा फायदा आपल्याला होऊ शकतो, परंतु आपण तो केला नाही आहे. आता आपण 20 दिवस कशाप्रकारे हा साठा राहील त्यासाठी एक नवीन योजना काढलेली आहे. त्यासाठी आपण जवळपास 18 ते 20,000 कोटी खर्च करतो आहे, पण त्याला थोडा वेळ आहे. त्यामुळे याचा जो काही फायदा आहे तो आपल्या भारताला घेता येणार नाही. आता हे झालं नॉर्मली एक टेक्निकल प्रॉब्लेम. दुसरा टेक्निकल प्रॉब्लेम हा आहे की आपल्या भारतामध्ये
आज आपण जे काही पेट्रोल घेतो त्याची प्राईस नॉर्मली 70 ते 75 80 रुपये आहे. जगामध्ये जरी क्रूड ऑइलचे प्राइसेस कमी झाल्यात तरीसुद्धा याच्या प्राइसेस कमी होत नाही. त्याचं कारण हे की सर्वात मोठा जो काही पेट्रोल आणि डिझेल वरती असणारा जो काही कर आहे तो राज्यांसाठी आणि केंद्रासाठी सर्वात महत्त्वाचा रेव्हेन्यू आहे. आणि जर त्यांनी तो कट केला तर डेफिनेटली याचा फायदा याचा तोटा राज्यांना आणि केंद्रांना होणार आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र हा जो जो त्यांचा जो कर आहे तो कमी होणार नाही. मित्रांनो, तुम्हाला माहीत असायला हवं की पेट्रोल आणि डिझेल याच्यावरती कोणत्याही प्रकारचं GST लागत नाही आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्राचा वेगळ्या प्रकारचा याच्यावरती टॅक्स असतो आणि सध्या हाच केंद्र आणि राज्याचा महत्त्वाचा टॅक्स आहे. त्यामुळे जरी क्रूड ऑइलच्या प्राइजेस कमी झाल्यात तरीसुद्धा जे काही सरकार आहे हे त्यांच्या प्राइजेस कमी करणार नाही. उलटं ते नेहमी त्यांचे जे काही सरचार्जेस असतात किंवा जे काही टॅक्सेस असतात ते जास्तीत जास्त वाढवतात आणि त्यामुळे त्यांचं उत्पन्नसुद्धा वाढवते. त्यामुळे आपण अपेक्षा ठेवू शकतो की आपण 60-70 रुपयाने आजही पे करतो आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा पे करणार आहोत. त्यामुळे भारताला कधीच पेट्रोल हे फ्रीमध्ये मिळणार नाही आहे. हे भारतासाठी स्वप्न आहे. पण हे सध्या अमेरिकेमध्ये घडतं आहे, हे लक्षात घ्या. मित्रांनो, हा जो काही मुद्दा आहे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. हा UPSC इंटरव्ह्यूलासुद्धा तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतात आणि प्रिलिमच्या अँगलनेसुद्धा तो विचारू शकतात. फक्त प्रिलिमच्या अँगलने इथे विचारत असताना तुम्हाला इथे एक शब्द येऊ शकतो. तो शब्द लक्षात घ्या, WTI. वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट आणि ब्रेन क्रूड ऑइल. तर ह्या ज्या काही 2 संकल्पना आहे याच्यावरती तुम्हाला प्रिलिमला प्रश्न येऊ शकतो. जर तुम्हाला याच्यावरती जर टॉपिक हवा असेल, याच्यावरती डिस्कशन हवं असेल, मोर डिटेल्स वेस्ट टेक्सास आणि ब्रेन क्रूड ऑइलवरती, तर प्लीज कमेंट करा. आपण याच्यावरती आणखीन व्हिडिओ बनवूया. तर डेफिनेटली हा तुम्हाला मुद्दा कळाला असेल. थँक्यू सो मच. आणि प्लीज सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. थँक्यू सो मच.